नमस्कार मित्रांनो, ही स्टोरी आहे माझ्या आणि माझ्या बाबांची. तर मित्रांनो, ही मी पहिल्यांदाच ही स्टोरी तुम्हाला सांगणार आहे. ही माझ्या वडिलांनी मला घरी पूर्ण नागडी करून कसं जवलं, त्यामुळे ती स्टोरी आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे आता न थांबता संपूर्ण कथा तुम्हाला सांगणार आहे. ही माझी सेक्स कथा आहे. बाप आणि मुलीची स्टोरी वाचून तुमचा लंडन नक्कीच ताट आणि उभा राहील. मी तुम्हाला या वेबसाईटवरून किंवा माझ्या या चॅनलवरून मी तुम्हाला प्रत्येक गोष्टी सादर करत राहीन. तर मित्रांनो, चला गोष्टीला सुरुवात करूया. तर माझं नाव आहे मित्रांनो रेणुका. मी नुकते 17चे झाले होते. माझ्या पप्पांनी माझ्यावर हात साफ केला. मी त्यांच्या दुसऱ्या बायकोची मुलगी आहे. आता तुम्हाला समजले आहे, परंतु माझी कथा खूप गरम आणि मादक आहे, कारण ते मला तसेच माझ्या आईला जवळचे. माझ्या वडिलांना काय भागलेले होते माहीत नाही. ते 2-2 पुच्छे मारायचे. कोणाचे पुच्छे गट्ट आहे तर कोणाचे पाकलेले आहे. होय मित्रांनो, आता तुम्हाला संपूर्ण कथा समजेल. माझ्या वडिलांची पहिली पत्नी एका मुलाबरोबर पळून गेली होती. मग त्यांनी माझ्या आईला पाहिले आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. माझी मम्मी 38 वर्षाची असली तरी हॉट आणि सेक्सी होती. अजूनही 21 वर्षाची दिसत होती. माझ्या खऱ्या वडिलांनीही माझ्या आईला सोडले नाही, कारण आई माझी जवळ होती. तिचं नातं नेहमी कोणाशी ना कोणाशी होतं. कोणासोबत सेक्स करायचे ते माझ्या आईला कधीच समजले नाही. ते अनेक वेळा परपुरुषांसोबत संबंध ठेवत होती. तिच्या वयापेक्षा लहान मुलांसोबत पण तिचे संबंध होते आणि मी त्याचे साक्षीदार होते. तिने स्वतःहून मोठ्या माणसाकडून पण गांड उचलून जवळजवळ केली होती. त्यामुळे तिला सेक्सची गोडी लागली होती. या गोष्टी लवकर सुटत नाहीत, म्हणून तिला नवीन पुरुष लागत होते. ते पुरुष तिला जवळजवळ करण्यात माहीर होते. तसे पुरुष किंवा वयाने लहान असणाऱ्या पुरुषांना ते शोधत असायची आणि जाळ्यात ओढायची. त्यामुळे माझ्या आईने दुसरं लग्न केलं होतं. मी माझ्या आईसोबत राहायला आले. माझे नवीन वडील पंकज माझ्यापेक्षा मोठे व मम्मीपेक्षा लहान होते, म्हणजेच ते मध्यमवर्गीय होते. त्यामुळे मी नुकतेच तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवले होते. पण 10वी पूर्ण झाल्यानंतर पुढच्या अभ्यासासाठी विचार करत होते. तेव्हा कोरोनाने सर्व काही थांबवलं. त्यामुळे मी घरीच राहण्याचं ठरवलं. वडील आणि मी आणि आई ऑफिसला जायची. पप्पा घरी काम करत होते. मम्मी सकाळी लवकर 7ला निघून जायची. तोपर्यंत माझे वडील दोघेच घरी असायचे. मित्रांनो, तुम्ही सांगा, एखादी तरुण मुलगी आणि एक पुरुष फ्लॅटच्या बंद दारात असले तर कोणी येत जात नसेल आणि तुम्हाला देखील माहीत होत असेल की कोणी येणार नाही, नाहीतर मन भरकटून जाईल. हळूहळू आम्ही दोघे एकमेकांच्या जवळ आलो. तेही एक दिवस मी एक साईटवर सेक्स स्टोरी वाचत होते आणि माझे 2 बोट माझ्या पश्चिमध्ये होते. आत बाहेर करत मारू लागले होते. अचानक पप्पा रूममध्ये आले आणि मी सापडले. माझा स्कर्ट वर होता आणि पॅन्टी गुडघ्याच्या खाली आली होती, म्हणजेच माझे पुच्छे उघडे दिसत होते. माझे पुच्छे पाहून माझ्या अंगाकडे बघून ते वेडे झाले होते आणि लगेच माझ्या पलंगाजवळ आले आणि थरथरत्या आवाजात मला म्हणाले, तुला काय पाहिजे बाळा? आणि त्यांनी माझ्या डोक्यात हात फिरवायला सुरुवात केली. त्यांचा आवाजात स्पष्टपणे बाहेर येत नव्हता. त्यांचे ओठ हलत होते. 2-3 वेळा प्रयत्न केल्यावर त्यांना स्पष्टपणे काय ते बोलता आलं. कोणाकडे व्यक्त करण्यासाठी सेक्ससाठी विचार करता तेव्हा तुमचीही अशीच अवस्था होत असते. पण मित्रांनो, मीही गप्प बसले आणि बोलू शकले नाही. मी अवाक झाले होते. काय बोलू, मी फसले. त्यांनी मला हस्तमैथून करताना पाहिलं होतं आणि माझ्या मोबाईलवरची साईट अजून पण उघडीच होती. स्क्रीन मी लॉक केलेली नव्हती, त्यामुळे त्यांनाही समजलं होतं. मी त्यांना सांगितलं मला सेक्स करायचा आहे. ते म्हणाले, मग त्यात काय एवढी मोठी गोष्ट आहे? मला माहीत आहे तू तरुण आहेस, हॉट आहेस, सेक्सी आहेस. आता मनाला वाटत असतं सेक्स करावा म्हणून तुला परपुरुषाकडून हवे असलेले सर्व सुख मी देईन. मी म्हणाले, मग मम्मीला कळलं तर? तुझ्या मम्मीला सुगावा लागू देणार नाही. आपण दोघंही दिवसभर पती पत्नीसारखं राहू आणि रात्री बापलेकीसारखे राहू, असं ते म्हणाले. मग काय होतं मित्रांनो, मला ही गोष्ट समजली. मी म्हणाले, ठीक आहे, आणि मी माझ्या हात पसरले आणि माझ्या मिठीत आले. आता आम्ही दोघे एकमेकांना किस करू लागलो होतो. त्यांनी माझे कपडे काढायला सुरुवात केली. त्यांनी माझे सर्व कपडे काढले, माझे शरीर पूर्ण उघडे केले आणि माझे स्तन पाहून ते वेडे झाले होते. अल्पवयीन मुलीला पाहून कोणाचे मन भान हरपेल असाच प्रकार त्यांच्यासोबत घडला होता. माझे बोस पकडून प्रथम त्यांनी हळुवारपणे मिठी मारली. नंतर दोन्ही बोटांनी माझ्या स्तनांना चोळू लागले. मग माझ्या स्तनांना तोंडात घेऊन पिऊ लागले. लहान लेकरू पितात दूध तसं ते माझे स्तन पित होते. मग तर मित्रांनो, काय सांगू, मला माझ्या आगाची नुसती आग झाली होती. मग माझ्या संपूर्ण शरीराला मुंग्या येऊ लागल्या होत्या. माझे ओठ कोरडे पडू लागले होते. मी वेडी व्हायला लागले. त्यांनी त्यांचा लंड माझ्या हातात दिला आणि मी त्यांचा लंड पाहून वेडे झाले होते आणि मी त्यांचा लंड लगेच माझ्या तोंडामध्ये घेतला. हो, तो इतका गोड होता मित्रांनो की तो चॉकलेटसारखा. मी त्यांचा लंड चाटू लागले व तोंडात येऊ
आत बाहेर करू लागले. मी माझ्या पुच्छेला सलवू लागले एका हाताने आणि मी माझ्या पुच्छ्यातून गरम पाणी सोडू लागले. आता पप्पा माझे पुच्छे चाटू लागले. त्यांनी माझे केस पकडून माझा चेहरा असा एका हाताने दाबला व एका हाताने त्यांच्या पुच्छेमध्ये माझ्या असं फाकू लागले आणि जीभ घालू लागले. त्यांनी माझ्या पुच्छेमध्ये जीभ आत बाहेर करून माझे पुच्छे चाटायला लागले. आता मला जवण्याची वेळ आली होती. त्यांनी माझे पाय फाकवले आणि मध्येच बसून त्यांचा लंड माझ्या पुच्छेच्या बोकावर ठेवला आणि जबरदस्तीने आत घुसवला. एवढा मोठा लंड माझ्या पुच्छेत घेऊन मी भेले आणि मदत मागू लागले. त्यांना म्हणाले, पप्पा मला सोडा, माझी दुखते, हा करू लागले. तरी त्यांनी मला सोडलं नाही व त्यांनी एका हातामध्ये माझा स्तन धरला व दाबू लागले आणि एका हाताने लंड माझ्या पुच्छेमध्ये सारू लागले. मग मी म्हणाले, पप्पा सोडा ना, खूप दुखते. ते म्हणाले, नाही रे बाळा, मी हळूहळू करून असं म्हणत त्यांनी मला जोरजोरात जवायला सुरुवात केली. मी त्यांना घट्टमिठी मारली आणि 10 मिनिटातच मी असे जवाडीत बनले की तुमचा विश्वासच बनणार नाही. मी जोरजोरात धक्के द्यायला सांगू लागले. पप्पा अजून जोरात जावा, मारा माझी पुच्छे, असं म्हणून मी ओरडू लागले आणि तोंडातून आवाज काढू लागले. हो, हा, आई ग, हा, असं म्हणून मी जोरात ओरडू लागले. त्यांनी मला जोरजोरात लय झोवलं आणि सुमारे 1 तास उलटे करून डॉगी शॉट मारला. परत पुच्छी आणि गांड चाटली त्यांनी आणि आणि नंतर त्यांनी जोरजोरात धक्के देऊन माझ्या पुच्छेमध्ये त्यांचं पाणी सगळंच टाकलं. मी संध्याकाळी 6 वाजता उठले तेव्हा माझे वडील आणि मी दोघंही निमग्न अवस्थेत होतो. रात्री आई आली. त्या दिवसापासून वडील मला जे काही गोष्ट लागेल ते मला आणून द्यायचे व माझे खूप रोज लाड पुरवायचे. मम्मी मला म्हणाली की पप्पा तुझ्यावर खूप प्रेम करतात. मी म्हणाले, हो आई, ही गोष्ट आहे माझ्या आणि माझ्या पप्पांची. मित्रांनो, त्या दिवसापासून रात्री पप्पा मम्मीला जवायचे आणि दिवसा मला जवायचे. मोठ्या लंडाशी खेळायला मला खूप मजा यायची. आम्ही दोघे आणि आई पण खुश होती कारण ते रात्री आईला जवायचे आणि दिवसा मला पण जवून निघायचे आणि माझं आयुष्य छान चाललं होतं मित्रांनो. आणि मला पप्पांचा खूप मोठा लंड भेटला होता. त्यामुळे मला पप्पांना जेव्हा पण लागायचा तेव्हा पण मला पप्पा खूप जवून द्यायचे मित्रांनो. आणि त्यानंतर आम्ही जेव्हापर्यंत वेळ भेटेल तेव्हा पण मी ऐकून जाऊन घ्यायचे. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला स्टोरी नक्कीच कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. भेटूयात लवकरच नवीन स्टोरीमध्ये.